राज्यामध्ये भाजपाची सगळ्यात वाईट परिस्थिती आहे आणि भाजपा 50 पर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही अशी चर्चा सर्वत्र रंगली। लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र युनिटने दावा केला आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांच्या बनावट प्रचारामुळे त्यांच्या कामगिरीवर वाईट परिणाम झाला आहे आणि परिणाम एक विकृती होते। तथापि तेव्हापासून पक्षाने केलेल्या अनेक अंतर्गत सर्वेक्षणांमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी असेच निकाल लागतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। एकूण 288 जागांपैकी 70हून अधिक जागा मिळवण्यासाठी भाजपला संघर्ष करावा लागणार असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले। 2014 मध्ये भाजपने स्वबळावर लढून 122 जागा जिंकल्या होत्या आणि 2019 मध्ये शिवसेनेसोबत युती करून 105 जागा जिंकल्या होत्या। अनेक भाजप नेत्यांनी ईडीला सांगितले की सर्वेक्षणाचे निकाल अत्यंत आशावादी बाजूने आहेत। सर्वेक्षणातील 70 विषम आकड्यांचा आकडा मुख्यत्वे करून 2024च्या लोकसभेत निवडणुकीत पक्षाला विधानसभेत मिळालेल्या आघाडीवर नजर टाकून आला आहे। मात्र पक्षातील कोणीही हे आकडे गांभीर्याने घेत नाही। जर विधानसभा निवडणुका होत आहेत तर मग आम्ही 50 जागाही पार करू शकलो तर मला आश्चर्य वाटेल असे भाजपचे वरिष्ठ नेते म्हणाले। त्यांच्या मते राज्याच्या पक्षाच्या लोकसभा पराभवाची कारणे नुसतीच राहिली नाहीत तर ती अधिक तीव्र झाली आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकरी त्यांच्या शेतमालाच्या घसरलेल्या किमतीमुळे राज्य सरकारवर नाराज होते, ती परिस्थिती कायम आहे। आता आपल्याकडे पूर आणि अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी होत आहे। राज्याकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही। शेतकरी आता मराठा आंदोलनामुळे आम्हाला त्रास झाला आहे असे मराठा नेते जरांगे पाटील यांनी निसंदिग्धपणे मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या 105 आमदारांना पराभूत करण्याची मागणी केली आहे। भाजपच्या आणखी एका नेत्याने ते मान्य केले आहे। पक्ष सर्वात वाईट निकालासाठी तयार होता। त्यांच्या मते सत्ताविरोधी घटकाला पराभूत करण्यासाठी अनेक विद्यमान आमदारांना नव्या चेहऱ्यांच्या बाजूने उतरवणे हे काही उपाय शोधले जात आहेत। एक उपाय विचारात घेतला जात आहे तो म्हणजे गुजरातप्रमाणे अनेक विद्यमान आमदारांना मोठ्या प्रमाणात वगळणे। जिथे आम्ही निवडणुकीच्या रनअपमध्ये जवळपास 50 विद्यमान आमदारांना वगळले। येथे मुद्दा असा आहे की गुजरातच्या विपरीत ज्यांना डावलले गेले ते निवडणूक लढवतील, बंडखोर उमेदवार म्हणून किंवा त्याहून वाईट विरोधी पक्षात ते सामील होतील।